चला, आजची रेसिपी आहे छोले भटुरे, जे खूप जणांना आवडतात आणि आज मी बनवणार आहे एकदम हॉटेल स्टाईलने. तर चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून घ्या. तर छोले 8 तास भिजवून घ्यायचे प्रॉपर. छोले भिजल्यानंतर कुकरमध्ये छोले धुवून टाकून द्यायचे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार, हळद पावडर टाकायची आणि 3-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता इकडे छोले शिजून झालेले तुम्हाला मी चेक करून दाखवते. छोले आपल्याला कसे शिजवायचे. आता तुम्ही पाहू शकता छोले अगदी प्रॉपर शिजले, हाताने मॅश होत आहे. इथपर्यंत छोले आपल्याला शिजलेलेच पाहिजे. आता वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, अद्रक, लसूण या सगळं आपल्याला मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे. आता इकडे छोले तर शिजून झालेले आहे, पण आपल्याला हाताने जेवढे होईल तेवढे शक्य मॅश करून घ्यायचे. आता मॅश करून घेण्याची आवश्यकता काय माहिती का? भाजी आपल्याला हॉटेल स्टाईल बनवायची आहे आणि भाजी दाटसर झाली पाहिजे, त्यामुळे आपल्याला छोले मॅश करणं गरजेचे आहे. नाहीतर रस्सा वेगळीकडे आणि छोले वेगळीकडे अशी भाजी तयार होते. म्हणून छोले कधीही पण तुम्ही मॅश करून घ्या, जेणेकरून भाजी अगदी प्रॉपर आपली स्वादिष्ट आणि एकदम हॉटेल स्टाईल तयार होईल अशी. तर इकडे हे सगळं वाटण तयार करून घेते मी आता. वाटण तयार झालेलं आहे. आता कढई ठेवून घेते. कढईमध्ये मी तेल टाकून घेते भाजीच्या अंदाजानुसार, 3-4 चमच असे. तेल तापल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे. खडे मसाल्यापैकी तेजपत्ता, इलायची, लवंग, मिरे एवढे आपल्याला खडे मसाले टाकून घ्यायचे आहे. जी आपल्याला खरा स्वाद पाहिजे असेल ना, तो खडे मसाल्यांपासूनच भेटतो. म्हणून खडे मसाले तुम्ही नक्की टाका. जी पण भाजी तुम्हाला हॉटेल स्टाईलनी बनवायची आहेत ना, त्यामध्ये तुम्ही तडक्यामध्येच अगोदरच खडे मसाले वापरा, जेणेकरून आपल्याला पाहिजे तशी चव भेटते. आता इकडे जिरे टाकून घेतले मी. जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण पण टाकून घ्यायचं याच्यामध्ये. हे वाटण आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. अगदी याचा रंग बदलण्यापर्यंत तुम्ही परतवून घ्या, कारण की आपण जे कच्चे मसाले काढलेले असते ना, ते चांगले परतले गेले पाहिजे त्याचा गोल्डन रंग होण्यापर्यंत. आता तुम्ही इकडे पाहू शकता अगदी रंग चेंज झालेला आहे वाटणचा, म्हणजे इकडे वाटण तयार झालेलं आहे. आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले टाकून घ्या. मी याच्यामध्ये सुहाना मसाला टाकून घेतला आहे. छोले मसाला टाकून घ्यायचा. लाल मिरची पावडर टाकून घ्यायची. हळद टाकून घ्यायची. मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा. आता यामध्ये आपल्याला 2-4 दाणे साखर पण टाकायची आहे. साखर टाकल्यानंतर भाजीला एक छान तरंग येते आणि भाजी पण चविष्ट होते, म्हणून साखर नक्की टाका तुम्ही 2-3 दाणे. आता आपल्याला याच्यामध्ये छोले टाकून घ्यायचे. छोले टाकून झाल्यानंतर सर्वीकडून मिक्स करून घ्यायची भाजी.
आणि सुरुवातीला हाय फ्लेमवर आपण भाजी उकळवून घेऊ, नंतर आपण लो मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायची. आता इकडे अगोदरच आपण मीठ टाकलेलं आहे म्हणून इकडे कमी प्रमाणात मीठ टाकायचं. आता मस्त भाजीला उकळ आलेली आहे. मस्त अगदी सुरेख रंग आलेला आहे भाजीला आणि पाहिजे तशी दाटसर पण झालेली आहे भाजी. आणि मस्त घरामध्ये सुगंध दरवळतोय, तुम्हाला सांगू शकत नाही एवढा सुंदर वास येतोय भाजीचा. इकडे मी भटुऱ्याचं पीठ ऑलरेडी भिजवूनच ठेवलं होतं, शूट करायला जमलं नाही. ओवा आणि मीठ टाकून पीठ भिजवून ठेवलं होतं भटुऱ्याचं मी. तर इकडे तुम्ही पाहू शकता भाजी खूपच सुंदर भाजी झालेली. तुम्ही या पद्धतीने नक्की भाजी बनवा. तर इकडे मी आता भटुरे बनवून घेते. मैद्यामध्ये चवीनुसार मीठ आणि ओवा एवढंच टाकून मी पीठ भिजवून ठेवलेलं होतं. आता इथे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही भटोरे बनवू शकता, गोल किंवा अंडाकृती. तर मी तुम्हाला 1-2 अंडाकृती बनवून दाखवते. जाड पातळ तुम्हाला हवे तसे तुम्ही लाटू शकता. तर मी इकडे मला पातळ आवडता म्हणून असं पातळपैकी लाटून घेतले. तेल पण तापलेलं आहे, आता भटुरे आपण तळून घेऊ. तर भटुरे चांगले फुगण्यासाठी असं मध्ये जर आपण दाबलं ना तर छान पुरी फुगून येत असते. वाव, मस्त भटुरा आपला तयार झालेला आहे. तर इकडे आपली छोले भटुऱ्याची भाजी तयार झालेली आहे. भटुऱ्याची भाजी म्हणजे छोले भटुरे एवढे सुंदर झाले ना, खूपच छान. या पद्धतीने तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा, अतिशय सुंदर तयार होते, अगदी हॉटेल स्टाईल. तर कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटली.